नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की माझे वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच प्रसारित करत असते. त्यातीलच हा एक व्हिडिओ. आजचा दिवस म्हणजे खूप खास. आपल्या हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजचा जन्मदिवस हा सगळीकडे साजरा केला जातो. मनामनात सगळीकडे शिवाजी महाराज वसलेले आहेत आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आपण ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सनावळ्या कशा लक्षात राहाव्यात. मुलांना असो की मोठ्या व्यक्तींना असो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण गोंधळतो आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा हा इतिहास जो आहे, या सनावळ्या ज्या आहेत आपण वेगळ्या पद्धतीने क्लुप्त्यांच्या स्वरूपात आज इथे सादर करत आहोत. तर आपण थेट आपल्या या उपक्रमाकडे जाऊयात. तुम्ही बघत असाल शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ही जी डेट आहे ही तर प्रत्येकाच्या मनामनात रोवलेली आहे. पण तरीसुद्धा नवीन पिढीला हे समजणं, लक्षात येणं खूप कठीण असतं आणि म्हणूनच एक टेक्निक म्हणजे एक आपल्याला या ठिकाणी दिसतं की नवी पहाट घेऊन येणारा एक अविस्मरणीय घटना, एक म्हणजे अविस्मरणीय घटना आणि नवीन बालक जन्माला आलेलं म्हणून 19 लक्षात राहील अशा पद्धतीची ही क्लुप्ती. तर एक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवबा म्हणून 6, त्यानंतर आपण 3च पाहतो, तिन्ही लोकात नाव कमावलेले आणि बाळ जन्माला आलेले म्हणून 1630 ह्या पद्धतीने ही क्लुप्ती आपण लक्षात घेऊ शकतो. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी ही एक क्लुप्ती. त्यानंतर महत्त्वाच्या लढाया ज्या आहेत त्या सनावळ्या मुलं विसरतात म्हणून आपण पहिलं बघा की तोरणा किल्ला जे आहे 1645 साली. मग हे लक्षात राहण्यासाठी काय क्लुप्ती आहे बरं, तर एक म्हणजे इथे एक दिलेलं आहे ते म्हणजे 1, 6 म्हणजे शिवबा शिवाजीराजे, 4 म्हणजे चांद आणि 5 म्हणजे पताका. विजयाची पताका लावणारे 4 चांद लावलेली विजयाची पताका म्हणून 1645 ही क्लुप्ती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षांना आपल्यासाठी लक्षात राहील अशी क्लुप्ती. मग आलं प्रतापगड. हे जे प्रतापगड आहे या ठिकाणी अफजलखानाचा वध झाला होता आणि हे लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा आपण बघा, एक म्हणजे एक लक्षात ठेवायचे, 6 म्हणजे शिवबा, त्यानंतर इथे 5 आणि 9 म्हणजेच 59 हे 5वर बसले अफजलखानाचा वध म्हणजे 5वर बसली आहे अफजलखानाची आणि नव्याने सुरुवात झाली आपल्या स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी नव्याने सुरुवात झाली हे म्हणजेच 1659 नव्याने म्हणून 9 लक्षात राहील. त्यानंतर आपण पाहतो की शाहिस्तेखानावरती हल्ला झाला. शाहिस्तेखानावर हल्ला झाला म्हणजे अफजलखानाचा वध झाल्यानंतर शाहिस्तेखानाला शिवाजीराजांना आपल्या हतबल करण्यासाठी आला, परंतु त्याचीच बोलती बंद झाली कारण शिवाजीराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला, त्याची 3 बोटे छाटली म्हणून 1663 3 बोटे छाटली, 363 या पद्धतीने क्लुप्ती विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. त्यानंतर सुरतेची स्वारी 1664. आता हे कसं लक्षात ठेवणार, एक आहे, 6 शिवाजीराजे आहेत आपल्याला माहिती आहे आणि 6 म्हणजे सुरतेची आणि 4 म्हणजे चोप दिला. शिवाजीराजांनी चोप दिला, सुरतेवर स्वारी केली. चोप देणे, सुरतेला चोप, सुरत 6 आणि चोप 4 म्हणजे 64. आणि हा कालावधी जो आहे शिवाजीराजांचा कालावधी जो आहे तो 1600 कालातला आहे, इसवी सन 1600 मधला आहे म्हणून 1600 तर आपल्या लक्षात राहणारच आहे, पण विद्यार्थ्यांना लक्षात राहावं म्हणून 1 आणि शिवबा, 1 शिवबाच पुरेसे पडले आणि सुरतेला चोप दिला या पद्धतीने. नंतर पुरंदरचा तह 1665 पुरंदरचा किल्ला, पुरंदरचा तह, हे म्हणजे 5 म्हणजेच आपण अशाही पद्धतीने म्हणतो, 1 शिवबा यांना सापडला पुरंदरचा दरवाजा, 1 शिवबा यांना सापडलाचा 6 आणि 5 पुरंदरचा दरवाजा. अर्थातच की पुरंदर 565. आग्रा येथून सुटका झाली कोणाकोणाची, एका शिवबाची, त्यानंतर हिरो आणि मदारीची म्हणून शिवाजी, हिरोजी आणि मदारी सुटले 6 सुटले या पद्धतीने आपण
आग्रा येथून सुटका शिवबांची 1666 सन लक्षात राहील. सिंहगड किल्ला हा कधी मिळाला आपल्याला? 1670ला. मग 7 म्हणजे सिंह, हे लक्षात ठेवा. सिंह आणि सिंह म्हणजेच कोण? तानाजी मालुसरे. हा सिंह गेला, शून्यात नाहीसा झाला. कारण तो गेलाय आणि गड आला पण सिंह गेला. सिंहगड प्राप्त झाला म्हणजे सिंह हा 7वरनं सिंह लक्षात ठेवा. मग आले आपण त्याच्यावरतीच पुढे लिहिलेले 7 सिंह आणि 0 म्हणजेच मालुसरे गेले. त्यानंतर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले सुद्धा शिवाजीराजांनी ताब्यात घेतले. याची सनावळी जी आहे ही रीतसरित्या पूर्णतः माहिती नसल्यामुळे बऱ्याच त्याच्यामध्ये सनावळ्याच्या बाबतीमध्ये गोंधळ असल्यामुळे हा प्रश्न फक्त त्यांनी 2 किल्ले ताब्यात घेतले. हे कशासाठी? तर सशक्त आरमार आणि नौदलासाठी त्यांनी घेतलेले आहेत. अशी थोडक्यात त्यांची ओळख आहे. त्यानंतर रायगडावरती राज्याभिषेक झाला. आता हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती तर झाले, स्वराज्याची घोषणा पण त्यांनी केली आणि त्यांच्यावरती राज्याभिषेक झाला. ह्या राज्याभिषेकाचा सोहळा जो आहे हा मनामनात रुजलेला आहे आणि म्हणूनच एक सिंहासन प्राप्त झाले. 7 म्हणजे सिंहासन आणि 4 चांद लागले. त्या सिंहासनावर बसून शिवाजी महाराज बसल्यामुळे 4 चांद आपल्या हिंदवी स्वराज्याला लागले. म्हणून 1674 7 सिंहासन आणि 4 चांद लागले. अर्थाचं सिंहासनावर 4 चांद लागले. आता इतकं सगळं झाल्यानंतर ही कारकीर्द होते नव्हते तर शिवाजी महाराज जे आहेत यांचं, छत्रपती शिवाजी महाराज यांचं मात्र निधन झालं. आणि हे निधन लक्षात राहण्यासाठीचा 1680 एका शिवबाचा, एका सूर्याचा अस्त झाला. 8 म्हणजे अस्त आणि 0 आपण पूर्णपणे मावळलं. हा सूर्य जो आहे पूर्णपणे मावळला आहे म्हणून 0 म्हणजे मावळणं, 8 म्हणजे अस्त, सूर्याचा अस्त झाला, शिवबाचा अस्त झाला. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन जे आहे ते 1680 या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना जर सनावळ्या या क्लुप्त्यांनी जर पाठ करायला दिल्या तर पुन्हा त्यांना कधीच वाचायची गरज पडणार नाही की आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये शिवाजी राजांच्या कारकिर्दीमध्ये कोणते कोणते किल्ले कोणत्या सनावळ्यांना प्राप्त झाले. ही क्लुप्ती, छोटीशी क्लुप्ती, पण ही दीर्घकाळ ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्टरित्या पुढे जाण्यासाठी, मार्क कमवण्यासाठीच नव्हे तर मनामनामध्ये शिवाजीराजे, आपले छत्रपती शिवाजीराजे हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांचा इतिहाससुद्धा आणि त्यांच्या सनावळ्या, ह्या किल्ल्यांच्या सनावळ्या आपल्या मनामध्ये रुजणं गरजेचं आहे. ही छोटीशी क्लुप्ती आपल्या मुलांना द्या आणि त्यांचा उत्कर्ष केला तर नक्कीच जे हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे हे हिंदवी स्वराज्य पुढे अखंडपणे चालत राहील. माझ्या या चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.